सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर इथला भीमा सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टामध्ये आहे। या कारखान्यात 2011 साली सत्ता परिवर्तन होऊन महाडिक गटाची सत्ता आली। त्यानंतर आजतागायत सत्तेत कायम असलेल्या महाडिकांकडून सभासद आणि कामगारांनी ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण होणं दूर, कारखान्याची वाताहत झाल्यानं एकेकाळी सत्ता परिवर्तनाचं स्वागत करणारे शेतकरी आणि कामगार आता पश्चाताप करतायत। चेअरमनची मनमानी, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी। लोकांना माहित ना माडिक साहेब कोण आहेत। पाकिट घरात येत होती 3,000 पहिली येत होती। पहिल्या निवडणुकीला 3,000 आली, दुसऱ्या बारीच्या 4,000 आली। अरे दिल्लीत तू गेला कुठं? आमच्यापासून गेला, आमचेच पैसे खर्च केले दिल्लीत नेऊन, तू निवडून तिथं आलाय। कारण यांना यांचं देणं घेणं नाही इथलं काय, यांना फक्त कोल्हापूरला राजकारण करायचं, इथला पैसा न्यायचा आणि तिकडे राजकारण करायचं। भीमामधील सत्ता परिवर्तनाचा शेतकरी आणि कामगारांना का होतोय पश्चाताप? सर्व इथल्या लाखो लोकांचं जीवन असणारा केंद्रबिंदू म्हणजे भीमा सहकारी साखर कारखाना। आणि त्या कारखान्यावरती 2011 मध्ये सत्ता परिवर्तन झाली, परंतु परत कधीही महाडिक साहेबांनी आम्हाला विचारलं नाही, विश्वासात घेतलं नाही। वेळेवर कुठल्या पहिलं कारखान्याचा कामगाराचा पगार सगळा वेळेवर होत होता, सभासदांचं पैसे वेळेवर मिळत होतं। एकेकाळी कारखान्याचे चेअरमन राहिलेले आणि सध्या संचालक असलेले भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि सध्या चेअरमन असलेले त्यांचे पुत्र विश्वराज महाडिक यांच्या चुकीच्या कारभारामुळे भीमा कारखाना आर्थिक संकटांचा सामना करत असल्याबद्दल कारखान्याचे सभासद आणि कामगारांनी व्यक्त केलेला हा संताप। खरं तर कारखान्याचे सभासद आणि कर्मचारी 2011 साली कारखान्यात झालेल्या परिवर्तनानंतर कारखान्याच्या प्रगतीबद्दल खूप आशावादी होते, पण त्यांची निराशा झालीय। कारखान्याची सध्याची अवस्था बघून सभासद आणि कामगार खासदार महाडिकांच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली सुद्धा एकदा कारखान्याची अशीच अवस्था झाली होती असं सांगतायत। अशीच घटना घडली होती की हा कारखाना सलाईनमध्ये होता। सलाईनमध्ये असताना ह्याला 2 डॉक्टर आले होते, एक पांडुरंग दादा आणि परिचारक मालक। वर्ण सरकारनं पाठवले, दोघांनी जावा म्हणजे ही कारखाना तेवढं नीट करा। ते दोघांनी हा कारखाना नीट केला म्हणजे कसा केला, त्यांना किती वेदना झाल्या असतील नीट करताना। त्यावेळी सरकारनं नेमलेल्या प्रशासक मंडळामध्ये सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग शेळकेंसह स्थानिकांचा समावेश होता। त्यांनी पुन्हा प्रयत्नपूर्वक कारखान्याला ऊर्जित अवस्था आणली। अरे या पांडुरंग दादानी कष्ट केले ह्याच्यात, मग त्याने कष्ट करून त्याचे हाडे झिजवलेत आणि तो सलाईनलावरचा कारखाना तुझ्या बानं सलाईनमध्ये घातलेला तो उभा करायला आहे आणि पुन्हा तो आला अजून सलाईनमध्ये द्यायला, त्याला कॅन्सल करायला लावला। हां, अरे कॅन्सलचा कारखाना नीट केला आहे ते आम्ही। आता जी परिस्थिती आहे तशी त्यांच्या वडिलांकडून बी तशीच परिस्थिती झाली, त्यांना कधी चालवता आलं नाही। त्यावेळेला पांडुरंगदेव शेळके, समाधानदादा शेळके यांचे वडील आणि सुधाकर पंत परिचारक मालक यांनी ह्याच्यात लक्ष घालून हा कारखाना परत व्यवस्थित रुटीनला आणला आणि एकेकाळी पूर्ण देशधडीला लागलेली संस्था त्यांनी परत पूर्वपदावर चांगली आणली। स्थानिक राजकीय समीकरणांमुळे 2011 साली खासदार महाडिकांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनं सत्ता मिळवली। ही सत्ता मिळवण्यासाठी भीमा कारखान्यात सुद्धा अन्य ठिकाणच्या निवडणुकांप्रमाणे निवडणूक जिंकण्याचा खास महाडिक पॅटर्न इथं सुद्धा राबवण्यात आल्याचं सभासद सांगतायत। निवडणूक पॅटर्न कारणीभूत आहे। कसं आहे, त्यांनी सांभाळती लोक, गावगाव एक दोन लोक सांभाळती, त्यांच्यापाशी पैसे आणून देते ती, त्यांचा एक माणूस संघ असतो, त्यांचा एक माणूस संघ असतं आणि गावातली संघ असते, सभासदापर्यंत पैसे पोहोचवते ती। पहिलं 3,000 होतं, आता 4,000 दिलं। एकदा सत्ता आल्यानंतर आपल्या मर्जीतले सभासद वाढवायचे आणि सत्ता टिकवण्यासाठी अडचणीचे ठरणारे सभासद कमी करायचे, हा फंडा महाडिकांनी या कारखान्यात सुद्धा वापरलाय। जी फाउंडेशन सभासद जी होते, माझे वडील तर 2,000 रुपये सालान चाकरी धरून फाउंडेशन सभासद आदरणीय पांडुरंगदादांनी त्यावेळेस केलेलं होतं। माझ्या वडिलाला सत्ता आल्यानंतर आमचा ऊस असताना सुद्धा ऊस घेतला नाही। दगडू पठाण म्हणून आमच्या चिडबाई होते, त्यांनी सांगितले चेअरमन साहेबांनी आम्हाला घेऊ नका म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यांनी परत ऊस आला नाही म्हणून सभासद कमी केले।
कारखान्याची सत्ता आपल्याकडे राहावी यासाठी प्रत्येक निवडणुकीत महाडिकांकडून सभासद हिताच्या कारभाराची वारेमाप आश्वासनं दिली जायची. पण त्या आश्वासनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्य असल्याचं सांगत कामगार आणि सभासद संताप व्यक्त करतायत. अरे कॉलनीतल्या लोकांना राहायला जागा ठेवली नाही त्यावेळेला तू काय बॅट दिली ती? मी 3 मजली इमारत बांधीन, पुन्हा ती कॉलेज काढीन. अरे कॉलेज बघ कसं झाले, पडा लागले काय. अरे शेतकी कॉलेज काढणार आहे मी, एखादं मेडिकल कॉलेज काढणार आहे. आणि आता काय कुठं दिल्लीला गेले काय मेडिकल कॉलेज तुझं? हां कुठं आहे दवाखाना? दिल्लीत आहे काय? अरे इथल्या लोकांचं बघ मग दिल्ली. अरे दिल्लीत तू गेला कुठनं? आमच्यापासून गेला, आमचेच पैसे खर्च केले दिल्लीत नेऊन, तू निवडून तिथं आलाय. खरं तर या कारखान्यापासून 20 किलोमीटरच्या अंतरात मुबलक प्रमाणात आणि चांगल्या रिकव्हरीचा ऊस असताना कारखाना चालत काही नाही. याचं उत्तर देताना इथले सभासद, कामगार महाडिकांच्या चुकीच्या कारभाराकडे बोट दाखवतायत. म्हणजे 20 किलोमीटर यातलं समजा कार्यक्षेत्र उसा वाचून बंद पडलेली संस्था नाही, यांच्या ढिसाळ कारभारामुळे बंद पडलेली संस्था ही, आणि बंद पाडावं लागलीत. कारण यांचं देणं घेणं नाही इथलं काय, यांना फक्त कोल्हापूरला राजकारण करायचं, इथला पैसा न्यायचा आणि तिकडे राजकारण करायचं. तिकडे गेलं की इकडचं सांगायचं आमचं सोलापूर जिल्ह्यात असं आहे, आणि तिकडून इकडं आली आमचं कोल्हापुरात असं आहे. असं नुसतं मोठेपणा सांगून मोठं होत नसतं माणूस. समाजाचं काहीतरी देणं लागतं, मग माणूस मोठा होत असतो. समाजात देताना, समाजात ज्यावेळेला राजकारण करत असताना त्याला ओलवा लागतो की ते आपण काहीतरी ह्या लोकांचं देणं लागतं, तेव्हा लोक पाठीमागे येत असतात. अशी लोक येत नसतात पाठीमागं. इथल्या जवळजवळ 20,000 सभासद आणि इथल्या परिसरातली जवळजवळ 2 लाख लोकांचं भवितव्य पाक ह्यांनी वाटोळ केलेलं आहे. बेकार दिवस आणलेत इथे आता. भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कामगार आणि सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रियांवरून या कारखान्याचा कारभार कसा असेल याचा अंदाज येतोय. सहकारामध्ये सर्वोच्च असलेले सभासद आपलं हित कोण साधेल याचा विचार करून संबंधित संस्थेचे कारभारी निवडतात. त्यानुसार मोठ्या आशेनं 2011 साली सभासदांनी कारखान्यात परिवर्तन घडवलं. पण त्यानंतर 2-3 वर्षांचा अपवाद सोडला तर आज तागायत भीमा कारखान्याची झालेली अधोगती बघून सभासद आणि कामगार सत्ता परिवर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतायत. आणि मी पहिल्यापासून भीमराव माडकाचा मी फॅन होतो पहिला, परंतु यांच्या वागण्यामुळं मी यांच्या क्रॉसमध्ये आहे. एक वेळ मी दुसऱ्याला मतदान केलेलं नाही, फक्त मतदान ह्यांनाच. तर त्यांच्या स्वतः धनंजय महाडिक, त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू, त्या दोघांनी इथं वाटोळं केलं या कारखान्याचं. असं वाटोळं केलं की लोक दिसूधडी लावलेत कामगार. कुणालाही विश्वासात न घेता महाडिकांनी भीमा कारखाना मल्टीस्टेट केल्यामुळं सभासद आणि कामगारांच्या संतापात भरच पडलीय. पुढील भागात आता कुणावर आहे भीमा कारखान्याचे सभासद आणि कामगारांची भिस्त?